कारण आहे याच्यामध्ये की आता भारतावर परिणाम म्हणजे हा विचार केला तर म्हणजे मिडल ईस्ट मधले किंवा दक्षिण आशियामधली ही सॉरी ही जी राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत, थोडासा आपण राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून विचार करावा की माझ्या राष्ट्रामध्ये तिकडे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, एक महत्वाचा प्रश्न ज्या पद्धतीने अमेरिका आणि इस्रायल हे कशासाठी त्यांच्यावर हल्ले करतायत, आता सामान्य आपल्या लोकांनी विचार करणं खूप गरजेचं झालं आहे. मी थोडंसं गोल फिरवून याचं उत्तर देतो. याची महत्वाची काही कारणं आहेत. एक, अण्वस्त्र संपन्न इराण त्याचा अण्वस्त्र कार्यक्रम पुढे रेटण्याच्या नादात आहे, पुढे चालायचा आहे. हे करत असताना दुसरा महत्वाचा मुद्दा त्याचे असलेले दहशतवादी संघटनांसोबतचे संबंध, हिजबुल्ला असेल किंवा पॅलेस्टाईन मधली संघटना असेल, यांच्यासोबतचे असलेले संबंध, हा विचार होणं गरजेचं आहे. 3, अमेरिकेचा आर्थिक हितसंबंध, आर्थिक प्रश्न कोणता, अमेरिका का याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, इस्रायलच्या सुरक्षेचा प्रश्न, आणि त्यातून एकूणच जर विचार केला तर धार्मिक आधारावर तुम्ही विचार करत असाल तर एकीकडे मुस्लिम जगत आणि दुसरीकडे पाश्चिमात्य जग, हे इतके बिंदू आणि यापेक्षा अधिक बिंदू ह्या युद्धासोबत जोडलेले आहेत. आणि ह्या जोडलेल्या बिंदूंचा जेव्हा आपण भारत म्हणून विचार करतो तर प्रथमतः माझा इथे काय उपयोग आहे, माझ्या हितासाठी माझं काय हे होणार आहे. एक, जर दहशतवादाच्या विरोधात ही कारवाई असेल तर भारतीयांनी ते धर्म, जात, पंथ विसरून त्याला पाठबळ दिलं पाहिजे. 2, जर ही आर्थिक सुबत्ता अमेरिकेला हवी असेल तर मग तिथे कुठेतरी आम्ही लांब असणं गरजेचं आहे. आणि या संपूर्ण याच्यामध्ये मुस्लिम जगतामध्ये मुस्लिम ब्रदरहुडवर जर तो हल्ला होत असेल, जो जुना कॉन्सेप्ट आहे, तर याचा परिणाम भारतीयांनी कितपत घ्यावा. कारण ती राष्ट्र अशांत झाली म्हणून मी माझं राष्ट्र अशांत करावं का, हा महत्वाचा मुद्दा भारतीय व्यक्तीने, भारतीय माणसाने करावा की मी माझ्या राष्ट्रात अशांतता निर्माण करावी का, जे आता इतर मुस्लिम राष्ट्रात चाललं आहे. कारण ते मोठ्या धोक्याची घंटा त्यांना दिसते, संघर्षाची घंटा त्यांना दिसते. आणि महत्वाचा एक मुद्दा अजून याच्यामध्ये टाकायचा राहिला की अमेरिका असेल, इस्रायल असेल, फ्रान्स असेल किंवा जी राष्ट्र याच्यामध्ये अडकलेली आहेत इन्क्लुडिंग रशिया, ही सर्व राष्ट्र ही जागतिक पटलावर शस्त्रास्त्रांचा व्यापार करणारी मोठी राष्ट्र आहेत. यांच्या जो काही आर्थिक उलाढाल आहे ती शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर अवलंबून आहे. मग अशा देशांना शांतता परवडणारी आहे का. एक, आता हा आर्थिक विषय झाला, पण याचा परिणाम जर तुम्ही भारतावर करत असाल तर भारतात थोडासा रोष होईल, धार्मिक रोष होईल, पण भारतातील जे नागरिक आहे ते प्रथमतः भारतीय आहे असा विचार करतात. त्यामुळे इथे कोणाच्या विरोधात कोणी जाईल, कोणाच्या विरोधात कोणी बोलेल, हा मतांतरे असतील, पण त्यामुळे देशामध्ये अराजकता निर्माण होईल का, तर तसं आता तरी चित्र निर्माण होत नाहीये. फक्त राज्यकर्त्यांनी आपली वाचा सांभाळावी, म्हणजे मग तो संघर्ष अधिक पेटणार नाही. आणि धार्मिक दृष्टिकोनातून तुम्ही जर विचार करत असाल तर धर्म दुसऱ्या नंबरवर असतो जेव्हा राष्ट्र संकटात असतो. त्यामुळे भारतीय माणूस तेवढा सजग आहे, भारतीय व्यक्ती तो मुस्लिम असो, हिंदू असो, अन्य कोणी असो, अंतर्गत संघर्ष तो करेल, पण राष्ट्र असुरक्षिततेच्या गर्तेत जाईल असं काम तो करणार नाही, असं एक भारतीय म्हणून मला तरी वाटतंय. म्हणून मुस्लिम जगतात हो उदाहरणं आहेत. खिलाफत मुवमेंट जेव्हा तिकडे सुरू झाली होती स्वातंत्र्याच्या अगोदर, त्यावेळेस इथले मुस्लिम खलिफासाठी बऱ्यापैकी केले होते, परंतु त्यांना ते उदाहरण माहिती आहे की त्या खलिफाला तिथल्याच लोकांनी उलथवून टाकलं होतं, कारण तो इतिहास खूप वाईट होता. त्यानंतर इथे कळलं की अरे त्यांच्यासाठी आपण भांडणं थोडंसं थांबून घेणं गरजेचं आहे. कारण किती केलं तरी आयतुल्ला खामेनी एक मोठं मुस्लिम जगतातलं नेतृत्व होतं, पण ते तितकंच रक्तरंजित नेतृत्व होतं, याकडे सुद्धा तुम्हाला डोळेझाक करून चालणार नाही. हे या महत्वाच्या बाबी भारतीय माणसाने,
भारतीय व्यक्तीने भारतीयत्व जोपासताना हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून शोकसभा चाललेल्या आहेत बाकी ठिकाणी, एक धर्म म्हणून ते चाललेलं आहे. पण अंधानुकरण करता कामा नये पण, की सर्वांनी आपण पहिले प्रथम भारतीय आहोत हा विचार आपण करावा. हे झालं. आता भारतावर धार्मिक तसा होणार नाही हे मी आधीच तुम्हाला बोललेलो आहे. पण पाश्चिमात्य जगतामध्ये किंवा या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जो संघर्षाचा हे निघालेला आहे, डोनाल्ड ट्रम्प याला इपिक फ्युरी असं नाव देतात. इपिक फ्युरी आपल्या मराठीमध्ये म्हणणार तुम्ही तर महाकाव्यकालीन काय महाकाव्याची संतापाचं महाकाव्य किंवा क्रोधाचं महाकाव्य वगैरे वगैरे आपण करू शकतो. फ्युरी हा तसा रोमन देवता आहे फ्युरी. आणि इस्रायल त्याला म्हणतो आहे की रोअरिंग लायन, की गर्जना करणारा तो सिंह. या दोघांचा विचार तुम्ही करावा आता की धार्मिक या गोष्टी करत असताना. मी जसं अमेरिकेला सांगितलं, मी नेहमी म्हणतो की अमेरिका हा त्याच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार करणारा व्यक्ती आहे, की त्यांना तिथलं तेल पाहिजे का, त्याच्यावर आपलं आधिपत्य पाहिजे का. कारण सगळीकडे तुम्ही अमेरिकन पॉलिसी बघा, व्हेनेझुएलामध्ये ते हल्ला करतात, त्यांना बाजूला करतात, नाव काहीतरी देत असतात. इस्रायलला धोका आहे आणि त्या धोक्यातून मग प्रश्न निर्माण होत आहेत. आणि गंमत म्हणजे अशी की जिथे जिथे अमेरिकन बेस आहे, आता इराणने त्यांच्यावर हल्ला करणं, चौताळून हल्ला करणं सुरू केलेलं आहे. कारण हे युद्ध अमेरिकेच्या भूमीवर लढलं जात नाहीये, पण अमेरिका जिथे पाऊल ठेवतो, जिथे एअरबेस करतो, जिथे नेव्हल बेस करतो, तिथे लढलं जातं. म्हणून याच्यात अमेरिकन नागरिक होरपळला जात नाही. त्यामुळे त्यांना हे सोपं जातं. म्हणून आता ह्या वेगवेगळ्या बिंदूंना विचारात घेऊन भारतीय नागरिकांनी आता विचार करणं गरजेचं आहे. इथे धर्म पाहू नये, इथे राष्ट्र पाहावं, की माझा देश असुरक्षित होता कामा नये. म्हणून आता सुरुवात झाली आहे. खामेनींचा मृत्यू झाला, ठीक आहे ना, आपल्या धर्मातला एक व्यक्ती गेला आहे, त्याचा दुखवटा शोक आम्ही हे करू, पण तो राष्ट्राच्या जीवावर बेतेल का? असं काही होणार नाही. ते अमेरिकेच्या विरोधात मोर्चे निघतील, अमेरिकेच्या विरोधात, इस्रायलच्या विरोधात मोर्चे निघतील, पण ते मोर्चांपर्यंतच असतील. कारण हा गांधीचा देश आहे, हा गौतम बुद्धांचा देश आहे. इथे शांततेचा विचार प्रथम सर्व नागरिक करतील, धर्म बाजूला सारून. असं माझं व्यक्तिगत मत इथे मी नमूद करू इच्छितो. संतोषजी.